तर प्रभाग 172 मध्ये भाजपच्या राजश्री शिरवाडकर या विजयी झालेल्या आहेत। मुंबईतली महत्त्वाची अपडेट आहे। प्रभाग 172 मध्ये भाजपच्या राजश्री शिरवाडकर या विजयी झालेल्या आहेत। तर मुंबईतले आकडे जे आहेत 106 पर्यंत आता ही युती येऊन पोहोचलेली आहे। कलांमध्ये 189 जागांचे कल हाती आलेले आहेत। पुन्हा एकदा आकडेवारी मुंबईतली आपण पाहूया। मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे 106 जागांवर मोठी आघाडी भाजप आणि शिंदेने घेतलेली आहे आणि महापालिकेतल्या सत्तेच्या दिशेने भाजप शिंदे युतीची वाटचाल। नक्कीच मोठी घडामोड आहे। ठाकरे बंधू या ठिकाणी 64 जागांवर आघाडीवर आहेत। राष्ट्रवादी एका जागेवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस आणि वंचित 11 जागांवर आघाडीवर आहेत। तर मुंबईतले आकडे आपण पुन्हा एकदा पाहूया। भाजप आणि शिंदेची युती 106 जागांची आघाडीवर आहे, राष्ट्रवादी एका जागेवर। मुंबई प्रभाग 184 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वर्षा नकाशे या आघाडीवर आहेत। तर प्रभाग 184 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वर्षा नकाशे आघाडीवर आहेत। अपडेट महत्त्वाची मुंबईतनं। मुंबई प्रभाग 33 मध्ये असलम शेख यांच्या बहिणीचा विजय झालेला आहे। तर महत्त्वाची घडामोड आहे। मुंबईत प्रभाग 33 मधनं असलम शेख यांच्या बहिणीचा विजय झालेला आहे। मोठी आणि महत्त्वाची घडामोड, असलम शेख यांच्या बहिणीचा विजय। अनेक विद्यमान आमदार जे आहेत आणि माजी आमदार खासदार यांचे पुत्र किंवा त्यांचे नातेवाईक रिंगणात होते। असलम शेख यांच्या बहिणीचा विजय मुंबई प्रभाग 33 मधनं। भाजप 85, शिवसेना 21, मनसे 9 आणि शिवसेना ठाकरे हे 55 जागांवर आघाडीवर आहेत। पुन्हा एकदा वॉर्ड आपण इथे पाहूयात। 145 मध्ये खैरुनिसा हुसेन या विजयी झालेले आहेत। तर सुफियाना अब्दुल मुबीन जे काँग्रेसचे आहेत ते पराभूत झालेले आहेत। तर सकीना शेख या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्यात। त्यांनी ज्योती खान यांचा पराभव केलेला आहे। तर हेतल गाला ज्या आहेत भाजपच्या त्या वॉर्ड क्रमांक 103 मधनं विजयी झाल्यात। त्यांनी मनसेच्या दीप्ती पांचाळ त्यांचा पराभव केला। 172 मध्ये राजश्री शिरवाडकर या विजयी झालेले आहेत। त्यांनी माधुरी भिसे यांचा पराभव केलाय। तर मुंबईतले काही वॉर्ड मधले हे आपण विजय आणि पराभवाचे आकडे पाहतोय। भाजपचे शिवानंद शेट्टी प्रभाग 9 मधनं विजयी झालेले आहेत। तर भाजपचे शिवानंद शेट्टी हे प्रभाग 9 मधनं विजयी झालेले आहेत। भाजपसाठी मोठी आणि महत्त्वाची घडामोड, शिवानंद शेट्टी भाजपचे प्रभाग 9 मधनं विजयी झालेले आहेत। भाजप आणि शिंदे मुंबईमध्ये 106 जागांवर पोहोचलेत। भाजप 85, मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपला 84 जागा या ठिकाणी मिळालेल्या होत्या। त्यांचे 84 नगरसेवक त्यांचे विद्यमान आता होते, त्यामध्ये एक जागा वाढताना पाहायला मिळते। तर मुंबई प्रभाग 33 मध्ये असलम शेख यांच्या बहिणीचा विजय झालेला आहे। तर मुंबईत प्रभाग 33 मध्ये काँग्रेसच्या कमरजा सिद्दीकी यांचा विजय झालाय। मुंबई प्रभाग 52 मध्ये भाजपच्या प्रीती साटम या विजयी झाल्या आहेत। तर प्रीती सातम या विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या नवी मुंबईत भाजपला आघाडी आहे। 68 जागांवर भाजपचे उमेदवार पुढे आहेत। नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांचं वर्चस्व कायम असल्याचं पाहायला मिळतं। शिंदे गटाचे 28 उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहेत। याआधी देखील 3 टर्म या ठिकाणी गणेश नाईक यांची सत्ता या ठिकाणी होती। पुन्हा एकदा गणेश नाईक यांचं वर्चस्व नवी मुंबईमध्ये कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। पक्ष बदलले तरी शिंदे यांना त्यांनी टक्कर दिली। नाईकांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय। प्रभाग 59 मध्ये इथे भाजपचे योगीराज दाभाडकर हे आघाडीवर आहे। मुंबई प्रभाग 59 मध्ये भाजपचे दाभाडकर जे आहेत ते आघाडीवर आहेत।